हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला डेफिनेटली लक्षात आलं असेल तर की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर येस, खूप दिवसापासूनचे खूप काही प्रश्न होते. शिवाय आज संडे आहे. मी असंच टाईमपासमध्ये इन्स्टाला मी तुम्हाला साईडला स्क्रीनशॉटसुद्धा देते. इन्स्टाला टाकलं की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि 4 तासात मला एवढे जास्त प्रश्न आले की आय वॉज लाईक बापरे! टाईमपास केलेलं होतं आणि आता सिरियसली मला ब्लॉग बनवायला लागणार. खरं तर मी रेग्युलरच्या ब्लॉगमध्येच ते सांगणार होती किंवा स्टोरीलाच रिप्लाय देणार होती. पण एवढे जास्त प्रश्न आहेत, त्यात काही कॉमन प्रश्नसुद्धा आहे, म्हणून मी विचार केला की चला यूट्यूबचा व्हिडिओसुद्धा होईल आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरंही देता येईल. कारण काही कमेंट्ससुद्धा आहेत ज्याला रिप्लाय देणं मला पॉसिबल झालं नाही. सो म्हटलं चला आता तुमचे जेही काही प्रश्न आहेत तुम्ही मला इन्स्टाला विचारलेले त्याची सगळ्याची उत्तरं तुम्हाला देते. शिवाय काही कमेंट्स आहेत त्याचीसुद्धा उत्तरं देते. आणि चला फायनली व्हिडिओला सुरुवात करूया. सो मी ना माझा लॅपटॉप वगैरे घेऊन बसलेली आहे, कारण माझ्याकडे एक्स्ट्रा फोन नाही आहे. खरं तर मी घरून एक्स्ट्रा फोन घेऊन येऊ शकले असते, पण मला इथे आल्यानंतर क्वेश्चन्स खूप सर्व दिसले. मी माझ्या शॉपला आली आहे. इथे आल्यानंतर मला एवढे सर्व प्रश्न दिसले, म्हणून मला म्हटलं जाऊ द्या, आता लॅपटॉप आहे सोबत माझ्या. तर मी लॅपटॉपमध्ये बघून म्हणजे लॅपटॉपमध्ये मी स्क्रीनशॉट घेतलेले आहेत तुमच्या क्वेश्चन्सचे ऑलरेडी. आणि साईडला सुद्धा मी स्क्रीनशॉट देते आहे. इन केस मी जर काही चुकीचा प्रश्न वाचला असेल किंवा चुकीचा आन्सर दिला असेल तर तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. सो चला फायनली सुरुवात करूया. प्रश्न खूप काही आलेले आहेत आणि बघा आता आन्सर देते मी त्याचे. एका ब्लॉगला किती वेळ लागतो? पहिलाच प्रश्न यूट्यूबशी रिलेटेड. ओके, सो एक ब्लॉग शूट करायला खरं तर 40-45 मिनिटाचा ब्लॉग होतो आणि त्याच्यानंतर त्याला कट करत 20 मिनिटावर वगैरे आणायचा असतो. आणि बाकी मग त्याची एडिटिंग वगैरे जर तुम्ही ओव्हरऑल टाईम म्हणाल तर पूर्ण दिवसच जातो ब्लॉगमध्ये खरं सांगायचं तर. कारण ब्लॉग आपला पूर्ण दिवसाचा असतो ना. सो एक्झॅक्ट टायमिंग नाही सांगता येत, पण हां, पूर्ण टाईम कन्झ्युमिंग आहे ते. दुसरा प्रश्न आहे, तुझ्या मुलीचं नाव काय आहे? तर मी तर किती वेळा सांगितलेलं आहे. लाईक मी यूट्यूबला सुद्धा सांगते, मी इन्स्टाला सुद्धा सांगत राहते. पण आय थिंक तुम्ही नवीन फॉलोअर्स असाल. सो माझ्या मुलीचं नाव प्रिशा आहे आणि आम्ही तिला प्रिशू म्हणतो. असा कोणता निर्णय आहे ज्याचा अभिमान वाटतो? याच्यावर खरं तर बरेच जण बरेच काही बोलतील, पण मला जर माझ्या कुठल्या डिसिजनचा अभिमान वाटतो तर तो हा डिसिजन आहे. एक तर मी डिवोर्सचा डिसिजन घेतला ते. दुसरी गोष्ट मी बिझनेसचा डिसिजन घेतला ते. मला या दोन्ही गोष्टींचा खूप जास्त अभिमान वाटतो. हां, या 2 गोष्टींमुळे माझी लाईफ खूप जास्त चेंज झाली आहे. जे चेंजेस वाईट खूप जास्त आहेत, बट येस मला या 2 डिसिजन्सचा माझा खूप जास्त अभिमान वाटतो. बाकी मग कुणी कितीही चुकीचं म्हणो यार. प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव्हज आहेत, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. बट येस मला या 2 डिसिजनचा खूप जास्त अभिमान वाटतो. जे काही आता गोष्टी ऐकतोय ना आपण, या लेडीजचा मर्डर झाला, या गोष्टीसाठी झाला, त्या गोष्टीसाठी झाला. पण मी खूप जास्त लकी आहे. मला माझ्या फॅमिलीने या पूर्ण जर्नीमध्ये खूप जास्त सपोर्ट केला. द डिसिजन वॉज माईन ओन्ली. बऱ्याच जणांना वाटतं की माझ्या घरच्यांनी मला इन्फ्लुअन्स केलं तो डिसिजन घेण्यासाठी, पण रिॲलिटी ही आहे की तो डिसिजन माझा होता. आणि त्याच्यासाठी मला खूपदा असं झालं, माझ्या घरच्यांनी पण खूपदा म्हटलं की तू इव्हन डिस्कशन करणं पण तुला योग्य नाही वाटलं, तू डिरेक्टली डिसिजन घेतला. सो येस मला त्या डिसिजनचा खूप जास्त अभिमान वाटतो. अभिमान यासाठी वाटतोय कारण माझ्या मुलीचं आणि माझ्या आयुष्यात पुढे काही वाईट होण्यापेक्षा मी आधीच त्या गोष्टीला थांबवलंय असं मला वाटतंय, त्याच्यासाठी. बाकी तुम्ही चुकीचा अर्थ नका घेऊ प्लीज. तू कुठे राहते? मी अमरावतीमध्ये राहते माझ्या आई-बाबांकडे. ताई, तू यूट्यूब कधी सुरू केले? सो मी यूट्यूब सुरू केलं 2017मध्ये. मी चॅनल बनवलेलं होतं. बट त्याच्यानंतर मला म्हणजे मला भीती वाटत होती आणि त्याचा एवढासुद्धा त्यावेळेस नव्हतं की व्हिडिओजचं वगैरे. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओज काहीच पोस्ट केले नाही. मी फक्त चॅनल क्रिएट केलेलं होतं, पण मी व्हिडिओज अपलोड वगैरे काहीच केले नाही. बाकी मी जून 2022ला आय थिंक 22 की 23 मला जून 2023ला मी फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला आणि तेव्हापासून मग माझं चॅनल सुरू आहे. सिंगल मदर झाल्यानंतरचा बदल, हे तर सांगणं खूप कठीण आहे. खूप काही गोष्टी चेंज झालेल्या आहेत ऑब्व्हियसली. पण जर मेजर बदल म्हणाल तर आधी असं होतं की मी खूप बिनधास्त होती, पण आता तसं नाही आहे. प्रत्येक गोष्ट करताना मला
तिचा विचार येतो. आणि एक सिंगल मदर म्हणून स्पेशली यासाठी म्हणते आहे, की एक सेकंड पॅरेंट असल्यानंतर ना आपण एक लिटिल बिट रिलॅक्स असतो, स्पेशली फायनान्सेसच्या बाबतीत. पण सिंगल मदर म्हणून मी त्या बाबतीत खूप जास्त स्ट्रेसफुल असते, की मला तिच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे, और मी तिला प्रॉपर एज्युकेशन म्हणू शकता, प्रॉपर लाईफस्टाईल देऊ शकली पाहिजे, त्यासाठी नेहमीच वरीड असते. सो येस, सिंगल मदर म्हणून हा खूप मोठा बदल झालेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, कशात शूट करते? सो मी iPhone 15 आहे माझ्याकडे, मी त्याच्यामध्ये शूट करते. आधी मी माझा ओप्पोचा मोबाईल होता त्यात शूट करायची, कधी आईचा रेडमीचा आहे त्यात शूट करायची. पण त्यानंतर मला iPhone 15 घेऊन दिला त्या घरच्या सर्वांनी, बाबांनी वगैरे, आणि आता मी त्यात शूट करते. तुमचं एक मोठं स्वप्न. माझं मोठं स्वप्न मी याच्या आधीच सांगितलं, बट स्टील माझं मोठं स्वप्न जर म्हणाल ना, तर मला प्रिशूची बेस्ट आई बनायचं आहे. प्रत्येकच मुलांना ना आपले आई-वडील खूप प्रिय असतात, नो डाऊट. पण मला बऱ्याचदा या पूर्ण जर्नीमध्ये खूप वेळा ही गोष्ट रिअलाईज करून दिल्या गेली बाहेरच्या लोकांकडून, की मी किती वाईट आई आहे. मला दुसऱ्यांसाठी म्हणून नाही, पण मला तिला ही गोष्ट कधीच फील नाही झाली पाहिजे, की आपली आई आपली फ्रेंड बनून नाही राहिली, किंवा आपण आपल्या आईजवळ हे नाही बोलू शकत, ते नाही बोलू शकत, किंवा मी तिला तिला माझ्याकडनं काही कंप्लेंट्स नसल्या पाहिजे. आता खरं तर असं नाही होऊ शकत. आपल्याला तर देवापासून पण कंप्लेंट्स आहेत, मग माणसं तर खूप दूरची गोष्ट. बट येस, मला खूप मोठं माझं स्वप्न खरोखर तेच आहे. मला तिच्यासाठी एक बेस्ट आई बनायचं आहे. तिला जे हवंय ती लाईफस्टाईल मला तिला द्यायची आहे. सो येस, माझं ड्रीम तेच आहे. आणि त्याच्याशिवाय जर विचाराल तर माझं बिझनेसची आणि माझ्या कंटेंट क्रिएशनची ग्रोथ. यूट्यूब अर्निंग सांग ना प्लीज. यूट्यूब अर्निंग मला तरी सध्या काहीच होत नाही. माझं चॅनलसुद्धा मॉनिटाईज झालेलं नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की माझे सबस्क्रायबर्स वगैरे सुद्धा कंप्लीट झालेले नाही आहे. यूट्यूबमधून मला काहीच अर्निंग होत नाही. एक एक्स्ट्रा सांगते, मला इन्स्टामधून सुद्धा काहीच अर्निंग होत नाही. बऱ्याच जणांना वाटतं की मी छान कमवते यातून, सो नाही, तसं अजिबातच नाही आहे. माझी यूट्यूब आणि इन्स्टाची अर्निंग काहीच नाही आहे. जे काही प्रमोशन्स येतात त्याचे पैसेसुद्धा माझं येत नाही, कारण मला अकाउंटचा खूप मेजर प्रॉब्लेम आहे. जसं मी आधीसुद्धा ब्लॉग्समध्ये सांगितलेलं आहे, माझ्या नावाचा खूप मोठा घोड आहे. आणि ब्रँडला जेव्हा आपण त्यांच्या ॲपवर म्हणा किंवा कशावर डिटेल्स देतो, तेव्हा त्यांना आधार पॅनचं नाव आणि बँकेचं नाव लिंक पाहिजे असतं, आणि मेन म्हणजे सेम पाहिजे असतं. सो माझा डॉक्युमेंट्सचा खूप मोठा इश्यू झालेला आहे. त्याच्यामुळे मला पैसे सध्या तरी कंटेंट क्रिएशनमधून काहीच येत नाही. दिवसाची सुरुवात कशी होते? तर माझ्या दिवसाची सुरुवात फ्रेशला बघूनच होते ऑब्व्हियसली. आता मी प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवसाला या बाबतीत खूप जास्त शुअर असते, किंवा या बाबतीत खूप जास्त अलर्ट असते म्हणू शकता. म्हणजे माझं एक असतं, की मी सकाळी झोपेतून उठल्याबरोबर पहिलं मला प्रिशूचा चेहरा दिसला पाहिजे. तोपर्यंत मी कोणाचाच चेहरा बघत नाही. मी डोळे बंद करून घेते लिटरली. सो माझ्या दिवसाची सुरुवात तरी प्रिशूला बघूनच होते. तिच्यासोबत छान मी उठल्यानंतर सुद्धा बराच वेळ तिच्याजवळ पडून राहते. मला येस, माझं ॲडिक्शन आहे ती. माझ्या दिवसाची सुरुवात प्रिशूपासूनच होते. तुझी सर्वात मोठी स्ट्रेंथ? माझी मुलगी माझी खूप मोठी स्ट्रेंथ आहे. जेव्हाही मला डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं त्यावेळी मी तिच्याकडे बघते. ती जरी काही बोलत नसली ना, तरी प्रिशूची एक गोष्ट मला इथे शेअर करावीशी वाटते. मी जेव्हाही सॅड असते किंवा रडत असते किंवा अपसेट असते किंवा शांत असते ना, त्यावेळी प्रिशू कितीही खेळण्यात बिझी असली, काही जरी असलं, तरी येते पटकन, मला हग करते आणि एवढं छान म्हणते, "आई." आणि मला त्या क्षणाला रिअलाईज होते, की ही ती जागा आहे जी कोणीच रिप्लेस नाही करू शकत. आणि मग मला एक परत मोटिवेशन मिळते, की नाही, या व्यक्तीसाठी तरी आपल्याला खचून जायचं नाहीये. सो येस, माझी सर्वात मोठी स्ट्रेंथ प्रिशूच आहे. आणि कदाचित जर प्रिशू नसती, तर एवढं सगळं झाल्यानंतर मी आज नसतीच मी. त्याच्यामुळे येस, प्रिशू माझी सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण? प्रिशूचा जन्म झाला तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता. इव्हन मला माहितीसुद्धा नव्हतं माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. मला सांगण्यात आलेलं नव्हतं. जोपर्यंत मला बाहेर काढत नाही लेबर रूमच्या, तोपर्यंत मला सांगितलं नव्हतं की मला मुलगी झालेली आहे. पण ती बाहेर पडलीच आणि मी तिला बघितलं. मला तिचा चेहरा वगैरे काहीच दिसलं नव्हतं. बॅक साईडने ती दिसली होती फक्त. तिची मान अशी होती, पाय जवळ होते. सो मला मुलगा आहे मुलगी आहे काहीच नव्हतं माहिती. बट तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता. ब्लॉगिंगच का करते, बाकी निश का नाही?
हे मला खूप जणांना विचारलेलं आहे की तू बाकी ब्युटी निश स्पेशली का नाही चूज केलं वगैरे हे सर्व. ब्लॉगिंगच यासाठी करते कारण ते माझं पॅशन आहे. माझं खूप मोठं पॅशन आहे ते खरं तर. मला ब्लॉगिंगमध्येच इंटरेस्ट आहे, स्पेशली डेली ब्लॉगिंग वगैरे. मला बाकी निशमध्ये इंटरेस्ट नाही आहे, सो मी बाकी नाही करत. चॉईस व्हिडिओ एडिट कोण करतो? माझे व्हिडिओ मीच एडिट करते. फेवरेट फूड, मला गोड खायला खूप जास्त आवडतं. सो फेवरेट फूड स्पेसिफिक असं नाही सांगता येणार, पण येस मला गोड खायला खूप जास्त आवडतं, विच इज डेंजरस फॉर हेल्थ. आई बाबा दोन्ही भूमिका पार पाडताना कसं वाटतं? खूप खराब वाटतं खरं सांगायचं तर. आता बरेच जण मला म्हणतात की तुझाच डिसिजन होता तरी सुद्धा तुला आता वाईट वाटायला नाही पाहिजे. मला यासाठी वाईट वाटत नाही की मी तो डिसिजन घेतला. मला यासाठी वाईट वाटतं की यू नो चाइल्ड नीड बोथ पॅरेंट्स. सी आता मी कायच बोलू ना, मला त्या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटतं. तुम्ही समजून घ्या आता. की मला असं वाटतं की पुरुषाला दोन्ही प्रेम मिळायला पाहिजे. बट द थिंग इज की नॉट फ्रॉम दॅट पर्सन. तू एडिटिंग शूट कशात करते? हा क्वेश्चन ऑलरेडी झालेला आहे आय थिंक. सो मी एडिटिंग करते इनशॉट ॲपमध्ये. मला तेच म्हणजे इझी वाटतं. मी व्हीएन सुद्धा ट्राय केलेला आहे, पण मला नाही वाटत ते. इनशॉटमध्येच करते. फ्री टाईममध्ये काय करतेस? फ्री टाईममध्ये मी मला एडिटिंगच पुरत नाही. मी फ्री टाईममध्ये सुद्धा माझं कंटेंटचंच प्लॅनिंग असतं आणि तीच मी करत राहते. बाकी प्रिशूचं फोटोज बघणं, जर शॉपला असले आणि माझं मूड नाही आहे आज एडिटिंगचं किंवा शूट करायचं किंवा क्लायंटही नाही, काहीच नाही, तर त्यावेळी मी प्रिशूचे फोटोज बघते और तिला व्हिडिओ कॉल करते और तिच्या आठवणीत मी मस्त बिझी होऊन जाते. सिंगल मदर म्हणून मोठं चॅलेंज काय आहे? सिंगल मदर म्हणून मोठं चॅलेंज आहे, आता तरी प्रिशू बोलत नाही. प्रिशू बोलल्यानंतर तिला मॅनेज करणं ऑब्व्हियसली तिच्या प्रश्नांची उत्तर देणं असणार आहे. पण सध्याचा माझ्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्सवरून सांगते, लोकांना मॅनेज करणं, लोकांच्या गोष्टी टॉलरेट करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. ॲज अ सिंगल वुमनसुद्धा आणि एक सिंगल मदरसुद्धा. 5 इयर्सनी स्वतःला कुठे वागायचं आहे, आय थिंक बघायचं आहे असेल हे. माझं खरं तर शेअर नाही करायला पाहिजे. पण येस मी सांगते. मला यूट्यूब मध्ये म्हणजे मला कंटेंट क्रिएशनमध्येच माझी ग्रोथ बघायची आहे 5 इयर्स नंतर. शिवाय माझा हा जो बिझनेस आहे, या बिझनेसला मला पुढे गेलेलं बघायचं आहे. 5 इयर्समध्ये माझी अकॅडमी असली पाहिजे असं माझं एक ड्रीम आहे, जे मी कोणाला सांगितलेलं नाही आहे. बट येस 5 इयर्सने मला तिथे बघायचं आहे स्वतःला. तुझं एज्युकेशन किती झालंय? हे सुद्धा मला खूपदा विचारलं जातं. तर माझं MBA फर्स्ट इयर झालेलं आहे. त्याच्यानंतर मी गॅप घेतला आणि मग माझं कंप्लीट करणं झालंच नाही. बेसिकली BCom झालेलं आहे माझं. त्याच्यानंतर MBA फर्स्ट इयर केलेलं आहे मी. ज्याच्यामध्ये मला खूप छान मार्क्स आहेत. बट स्टील ड्यू टू फायनान्शियल प्रॉब्लेम्स मी गॅप घेतला होता आणि त्याच्यानंतर कंप्लीट नाही करू शकले. सो माझं MBA फर्स्ट इयर झालेलं आहे फक्त. कशात शूट करते हे झालेलं आहे. डेली ब्लॉग्स खूप सोपे आहेत का? सर्वच करतात. सोपं असं नाही आहे. कंटेंट क्रिएशनमध्ये कुठलीच गोष्ट सोपी नाही आहे खरं तर, आणि कुठलीच दॅट मच अवघड नाही आहे. डिपेंड्स तुमचा इंटरेस्ट कशात आहे. डेली ब्लॉगिंग बरेच जण करतात कारण ते त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये येतं. लाईक घरात बसून करू शकतात वगैरे या सर्व गोष्टी. और आपली डेलीची लाईफच असते, त्याच्यामुळे बरेच जण त्यासाठी कम्फर्टेबल असतात. माझं सुद्धा रिझन तेच होतं की मला प्रिशूला स्पेशली सोबत ठेवून जे काही ते करायचं होतं अर्निंगचं. सो मी डेली ब्लॉगिंग निश चूज केली. आणि त्यावेळी तर मला मुलगीसुद्धा नव्हती. ज्यावेळी मी यूट्यूब चॅनल सुरू केलं त्यावेळी माझं हे होतं की घर बसल्या काहीतरी मी करू शकले पाहिजे, कारण मला जॉबची परमिशन नव्हती. खूप सारे रेस्ट्रिक्शन्स होते जॉबसाठी, जे पॉसिबल नाही आहे कुठल्याच सिटीमध्ये. सो त्याच्यासाठी म्हणून मी यूट्यूब चॅनल व्हिडिओज टाकायला सुरुवात केलेली होती. बाकी माझा यूट्यूबचा इंटरेस्ट आधीपासूनच आहे. तेच रिझन आहे डेली ब्लॉगिंगचं की आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आहे, आपण आपल्या टायमिंगनुसार करू शकतो आणि विथ गुड अर्निंग. सो येस, त्यासाठी मी डेली ब्लॉगिंग करते. आज तू मागे वळून बघते तेव्हा तुला काय वाटतं? मी मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं की मी का एवढ्या गोष्टी टॉलरेट केल्या आणि बस तो काच येतो फक्त माझ्या डोक्यात, बाकी काहीच नाही. दॅट्स इट. कॅमेरा फिअर नाही वाटत का कधी?
येस, आधी वाटायचं मला, पण आता नाही वाटत कॅमेरा फिअर. आता मी पब्लिकमध्ये सुद्धा हळू-हळू बोलायला लागलेली आहे. मला पब्लिकमध्ये कॅमेरा फिअर होतो असं नाहीये, पण इथे कसं तेवढं जास्त नाहीये. म्हणजे कधी बऱ्याच ठिकाणी जसं डी-मार्टला म्हणा, आमच्या इथे गेल्यानंतर जे वेल नोन ब्लॉगर्स आहेत त्यांना शूट करू देतात, पण जे बाकी असं कोणाच्या हातामध्ये फोन दिसला ना, की त्यांना शूट नाही करू शकत. सो माझं पब्लिक प्लेसमध्ये गेल्यानंतर हेच असतं, कुणी जर काही टोकलं तर किंवा कुणी जर काही म्हटलं तर त्या बाबतीत मला खूप आहे. सो कॅमेरा फिअर नाहीये मला, पण पब्लिक शाय आहे मी त्या बाबतीत. सर्वात जास्त सपोर्ट या जर्नीमध्ये कोणी केला? या जर्नीमध्ये म्हणजे कुठल्या? कंटेंट क्रिएशनच्या की माझ्या पर्सनल लाईफमध्ये जे झालंय त्याच्या? सी दोन्ही याच्यामध्ये मला एक पर्सन असा आहे ज्याने एंडपर्यंत म्हणजे जो दोन्ही गोष्टीत सपोर्ट करतोय. वन अँड ओनली माझे फादर, जे माझे बाबा. दुसरी गोष्ट माझी बहीण. या दोन्हीही जर्नीमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत पूर्ण पूर्ण 100% कोणाचा सपोर्ट असेल तो या दोन व्यक्तींचा आहे. YouTube जर्नी याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ टाकेल, कारण हे मला खूप जणांनी विचारलं आहे. इथे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते, नाही तर हा व्हिडिओ खूप लॉंग होईल. ऑलरेडी 6 मिनिटाचा झालेला आहे, मला दिसतंय समोर. सो YouTube जर्नी म्हणायचं गेलं तर मी खूप अप्स डाऊन आले माझ्या YouTube जर्नीमध्ये. खरं तर मला तेवढा जास्त सपोर्ट नव्हता, त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होत होतं की मी व्हिडिओज बंद सुद्धा केलेला आहे. नाहीतर आतापर्यंत छान ग्रोथ झालेली होती माझी. YouTube जर्नीवर मी सेपरेट व्हिडिओ टाकेल. टाकू का ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुझा वीक पॉइंट. माझा वीक पॉइंट प्रिशूच आहे. स्ट्रेंथ सुद्धा माझी तीच आहे, माझा वीक पॉइंट सुद्धा तीच आहे. YouTube सोडायचा कधी विचार आला होता का? येस, खूप वेळा आला YouTube सोडायचा विचार. पण मी नाही सोडलाय आणि कधी सोडणार सुद्धा नाही. YouTube सोडायचा विचार मला खूप वेळा आलेला आहे. स्ट्रेस आला की काय करता? स्ट्रेस आल्यानंतर मी माझ्या मुलीचे फोटोज, व्हिडिओज बघते. माझ्या देवासोबत बोलते खूप जास्त आणि बाकी काही नाही करत. बाकी स्वतःला हेच सांगते की हे दिवस निघून जातील. वेळ कोणाचीच राहत नसते. चांगले दिवस असू देत की वाईट असू देत, निघून जातात. सो बस स्वतःला हे सांगत असते. एकटीने सगळं मॅनेज करताना कसं वाटतं? रिॲलिटी तर ही आहे की मी एकटी काहीच करत नाही. इव्हन मी काहीच करत नाही. आमच्या दोघींचा सुद्धा सांभाळ माझ्या घरचेच करतात. बिकॉज माझा नवीन बिझनेस आहे. तेवढा जास्त चालत नाही आणि त्याच्यामुळे मला घरून फायनान्शियली खूप जास्त सपोर्ट आहे. इव्हन पूर्णच सपोर्ट आहे म्हटलं तरी चालते. मग माझ्या लोन्स मॅनेज करण्याचा असू देत की आणखी इमोशनल सपोर्ट असू देत. पण मला माझ्या घरून खूप जास्त रिस्पॉन्स आहे. म्हणजे खूपच जास्त सपोर्ट आहे मला. त्याच्यामुळे मला एकटं कधी वाटत नाही. हां, इमोशनली मी कधी-कधी एकटी पडल्यासारखे होते. बट त्यावेळी प्रिशू इज ऑल्वेज देअर. ती खूप लहान आहे, पण जेव्हाही मला असं अस्वस्थ वगैरे वाटते ना, ती स्वतःहून माझ्याजवळ येते. आय डोंट नो ते कनेक्शन कसं काय बिल्ड होते, पण येस. डिव्होर्सच्या वेळेस स्वतःला कसं सावरलं? सर्वात महत्त्वाचं, माझा डिव्होर्स झालेला नाहीये. माझा डिव्होर्स होणार आहे. ज्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय. पण कोर्टाचं हे असतं की पॅचअपच झालं पाहिजे. त्याच्यामुळे खूप जास्त लांबत आहेत त्या गोष्टी. बट मॅनेज कसं केलं तर मी इमोशनली खूप जास्त ब्रेक झाली होती. ज्यावेळेस गोष्टी माझ्या समोर आल्या आणि मी डिसाईड केलं की मला सेपरेटच व्हायचं आहे. त्यावेळी प्रिशू फक्त 1.5 महिन्याची होती. ज्यावेळी मला काही शॉकिंग गोष्टी समजल्या अँड आय वॉज लाईक मला कंटिन्यू नाही म्हणजे मला परत पुण्याला जायचंच नाही आहे अशा टाईपमध्ये. बट मी तोपर्यंत डिसिजन घेतलेला नव्हता, कारण मी माझ्या घरीसुद्धा काही बोललेले नव्हते याबद्दल. प्रिशू 4 महिन्याची झाल्यानंतर 4-4.5 महिन्याची झाली असेल, मला एक्झॅक्ट लक्षात नाही. 24 ऑगस्टची प्रिशू आहे आणि एक डिसेंबर नंतर 28 डिसेंबरला असं काहीतरी झालं की ज्या दिवशी मी विचार केला की मी जो डिसिजन घेत होती, म्हणजे जे माझ्या डोक्यात सुरू होतं की म्हणजे नाहीच पुढे कंटिन्यू करायचं या रिलेशनला, तेव्हा तोच डिसिजन बेटर होता असं. देन मी माझ्या घरी सांगितल्या गोष्टी आणि माझे बाबा वगैरे सर्वांचं हे होतं की लेट्स डिस्कस फर्स्ट, म्हणजे आपण बोलूयात त्या पर्सनसोबत, त्यांच्या फॅमिली मेंबर्ससोबत. बट आय वॉज लाईक नाही, मला डिस्कशन नको आहे. माझ्या रिलेटिव्सचं म्हणणं सुद्धा हेच होतं की डिस्कशन करूया आपण, सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट होतील. बिकॉज माझी मुलगी होती जी खूप लहान होती, आताही लहानच आहे. बट मी म्हणजे माझं क्लिअर होतं की नकोच, मला नाहीच हे करायचं, मला डिस्कशनसुद्धा नको आहे. सी, डिस्कशनचा रिझल्ट काय होतो, समोरची व्यक्ती म्हणा किंवा आपण म्हणा,
एक त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होऊन जातं की ठीक आहे चला असं नाही होणार तसं नाही होणार, टर्म्स कंडिशन्स एकमेकांच्या मानल्या जातात आणि परत तेच होतं जे होणार आहे. कारण मी ज्यावेळी मला एक रिसेंटलीच तेव्हा माहिती पडलं होतं की एक आता हे आय डोंट नो सोशली सांगायला पाहिजे की नाही, बट मला माहीत पडलं होतं की अशीच एक केस झाली होती. सो त्या पर्सननी त्याच्या बायकोला वगैरे नेलं आणि त्याच्यानंतर तिला मारलं, असं गोष्टी. सो माझं त्या बाबतीत हे होतं की मला रिस्क घ्यायची नाही आहे, बिकॉज माझ्या पॅरेंटला पुण्याला पोहोचायला खूप वेळ लागेल आणि असं क्लिअर होतं की कोणासोबत बोलायचं नाही, या नातेवाईकासोबत बोलायचं नाही, त्या नातेवाईकासोबत बोलायचं नाही. सो दॅट बर्डन खूप जास्त होतं. तर ओव्हरऑल गोष्टी बघितल्यानंतर मी हाच विचार केला की नाही, मी जी लाईफ मला मुलगा झाला असताना तर मी गेली असते डेफिनेटली. पण मला मुलगी झाल्यानंतर मला कंटिन्यू तेच ते टेन्शन चालायचं की कसं, कसं, कसं. सो मी खूप जास्त त्या इमोशनल फेजमध्ये होती. पण मी स्वतःला सावरलं असं की मला मुलगी आहे, सो मला जो काही स्ट्राँग डिसिजन घ्यायचा आहे तो तिच्यासाठी घ्यायचा आहे. आणि असं करून मग मी गोष्टी मॅनेज केल्या, गोष्टी बोलायला लागली, घरी सांगायला लागली आणि मग मी स्वतःला सावरलं कसं जर म्हणाल ना, तर मी प्रिशूकडे बघूनच स्वतःला सावरलं. कारण माझं हे होतं की मला एक चांगली लाईफ तिला द्यायची आहे आणि त्याच्यासाठी जे काही करायचं ते करायचं आहे. सो त्याच्यामुळे मी स्ट्रॉंग डिसिजन घेतला. सो येस, तिच्यामुळेच मी सावरला गेली खरं तर. सो आत्तासाठी तरी एवढंच, कारण प्रश्न खूप जास्त आहे, व्हिडिओ खूप जास्त लाँग होईल. सो मी याचा सेकंड पार्ट टाकते, त्याच्यामध्ये बाकीचे प्रश्न कव्हर करते. कारण खूप जास्त प्रश्न झालेले आहे आणि जास्तीत जास्त तर प्रश्न रिलेटेड होते माझ्या डिवॉर्सबद्दल. सो त्याच्यातले मी बरेचसे कटसुद्धा केलेले आहेत, जे मला सोशली डिस्कस करायचं नाही आहे ते. बाकी आता नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला याच्यामधलं कंटिन्यू करते. तुमचे जर आणखी काही प्रश्न असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. मी नेक्स्ट कुठल्यातरी व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर करते. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.